We'll open our Bibles to Job chapter 7 verse 4. When I lie down, I think, when will I get up? The night feels so long. I toss and turn until the sun rises. इयोबाचा 7वा अध्याय 4थं वचन म्हणतं, मी आडवा पडलो म्हणजे म्हणतो की मी केव्हा उठेन व रात्र केव्हा सरेल आणि दिवस उजाडेपर्यंत मी एकसारखा लोळत राहतो. This is the condition of the world today. आज जगाची अवस्था सुद्धा अशीच आहे. People do lie down, लोक आडवे पडतात जरूर, but they cannot sleep. पण त्यांना झोप येत नाही. They stare at the clock, आणि ते घड्याळाकडे एकटक पाहत राहतात. waiting for morning to rise. वाट पाहत राहतात की कधी एकदा सकाळ होईल, पहाट होईल. And when morning comes, आणि पहाट झाली they wish for evening. की त्यांना असं वाटायला लागतं कधी एकदा सायंकाळ होईल. Their souls are restless. त्यांचे जीव अशांत आणि बेचैन आहेत. They are tired. ते दमलेले आहेत. They are afraid. ते घाबरलेले आहेत. The Bible rightly says म्हणजे बायबल बरोबर सांगतं. in 2 Timothy 3 verse 1, 2 तिमोथी 3रा अध्याय 1लं वचन, there will be hard and dangerous times in the last days. शेवटच्या काळामध्ये अवघड आणि धोकादायक असे दिवस येणार आहेत. And this reminds us आणि यातून आपल्याला आठवण होते that the world will face many troubles की जगाला अनेक त्रासांना तोंड द्यावं लागेल. like fear, जशी भीती, confusion, गोंधळ, lack of love. प्रेम कमी पडणं. And these things we see today. आणि या गोष्टी आपल्याला अलीकडे घडताना दिसतात. Depression is hitting everyone. नैराश्य प्रत्येकाच्या आयुष्याला आढळतंय. It is affecting people across all ages. आणि संपूर्ण जगामध्ये सर्व वयोगटातल्या माणसांवर या नैराश्याचा परिणाम होत आहे. It is affecting all backgrounds. आणि सगळ्या पार्श्वभूमीतल्या लोकांवरती हे नैराश्य येत आहे. And India has the highest number of people with depression in the world. आणि अख्ख्या जगात भारतात नैराश्यात म्हणजे डिप्रेशन मध्ये असलेली माणसं सगळ्यात जास्त आहेत भारतात. Why? का? Because of population overgrowth. कारण लोकसंख्या भारताची एवढी वाढलेली आहे. Without God there is no hope. सांगायचं मला एकच आहे बेटा, देवाशिवाय आशा नाही. You have to get serious with God. तुला देवाला गांभीर्यानं घ्यावंच लागेल. Many of us are getting serious with our jobs. आपल्यातले अनेक जण मात्र अलीकडे नोकऱ्यांमध्ये, व्यवसायांमध्ये गंभीर होतात. Get serious with God. देवाबरोबर थोडे गंभीर व्हा. God will help you. म्हणजे देव तुम्हाला सहाय्य करेल. Only God is the solution. फक्त देवच उपाय आहे. Bible says बायबल म्हणतं in 1 Peter 5:7, 1 पेत्र 5वा अध्याय 7वं वचन, give all your worries and fears to God आपल्या सर्व काळज्या चिंता आणि भय देवाला द्या, because he cares about you. कारण देवाला तुमची काळजी आहे. When life is too heavy to carry, आयुष्य जेव्हा तुम्हाला फार जड होतं आणि तुम्हाला जमत नाही ते आयुष्य वहायला, only God can become your strength. त्या देवच एकमेव तुमची ताकद बनू शकतो. God is the strength of my life and my portion forever. परमेश्वर माझ्या आयुष्याची ताकद आणि माझ्या हृदयाचा कायमचा वाटा आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Revelation 21 verse 4, प्रगटीकरण 21वा अध्याय त्यातलं 4थं वचन, God will wipe away every tear from your eyes. परमेश्वर तुमच्या डोळ्यातला प्रत्येक अश्रू पुसून टाकेल. There will be no more death. आणि अजिबात मृत्यू नसणार. मग There will no more be suffering. आणि मग त्रास नसणार. No more sadness. मग दुःखीपणा, उदासीनता नसणार. One day, एके दिवशी all the pain, सगळ्या वेदना, all your crying सगळं तुमचं रडणं will stop. बंद होईल. All your heartache will stop. तुमच्या हृदयातल्या सगळ्या यातना बंद होतील. All that pain you are going through now will stop. ज्या सगळ्या वेदनेतनं आता तुम्ही जाताय ते थांबेल. When God takes over your life, परमेश्वर जेव्हा तुमच्या जीवनाचा ताबा घेईल, He will make your life. परमेश्वर तुमचं जीवन बनवेल बेटा. Praise God. देवाला धन्यवाद. When you look to the world, जेव्हा तुम्ही जगाकडे पाहाल you will get a heart attack. तेव्हा तुम्हाला हार्ट अटॅक येईल. But if you look to God, देवाकडे पाहाल peace will envelop you. तर शांती तुम्हाला झाकून घेईल. Praise God. देवाला धन्यवाद. Because God Himself will gently wipe away every tear from your eyes. कारण परमेश्वर स्वतः सौम्यतेनं तुमच्या डोळ्यातला प्रत्येक अश्रू पुसेल. There will be no more depression. आणि मग नैराश्य किंवा डिप्रेशन राहणार नाही. There will be no more fear. त्यानंतर भीती राहणार नाही. There will no more be sorrow. त्याच्यानंतर दुःख राहणार नाही. Only peace and joy. फक्त शांती आणि आनंद राहील. Praise God. देवाला धन्यवाद. There are many who are seated here tonight. आज रात्री इथे अनेक लोक बसलेत. And those who are hearing me online, आणि जे ऑनलाईन माझं घरी बसून ऐकतायत, you are depressed. तुम्ही नैराश्यात आहात. And God will give you a way. तुम्ही डिप्रेशन मध्ये आहात आणि देव तुम्हाला मार्ग देईल. He will remove you out of it. देव तुम्हाला त्यातनं बाहेर काढेल.
Instead of talking to only people, आणि फक्त लोकांशी बोलायच्या ऐवजी keep on talking to God. देवाशी बोलत राहा. Morning, afternoon, night, keep on talking to सकाळ God. दुपार संध्याकाळ देवाशी बोलत राहा. He is a faithful तो God. विश्वासू देव आहे. He is a kind God. तो दयाळू देव He आहे. is full of mercy. तो दयेनं भरलेला He is आहे. full of power. तो सामर्थ्याने भरलेला आहे. हालेलुया. Even broken hearts can still beat with purpose. तुटलेली हृदय सुद्धा संकल्पाने धडधडू शकतात बर का. हृदय तुटलं म्हणजे माणूस मेला असं Yes. होत नाही का. कारण तुटलेली हृदय सुद्धा देवाच्या संकल्पाने धडधडू शकतात. Praise देवाला God. धन्यवाद. You are not at the end. तुम्ही काय अगदी अखेरीला येऊन ठेपलेलं नाही. You are at your turning point. अरे तू तुझ्या वळणावर आलायस. अखेरीला आला नाही बेटा तू. Yes. तुझं वळण आलंय. When your life feels heavy, जेव्हा तुझ्या आयुष्याला असं वाटतं की नाही फार जडपण आहे, फार ओझ आहे, then let God carry your life. मग देवाला तुझं आयुष्य घेऊ दे ना त्याच्या हातात. एवढं तुला ओझ वाटतंय ना, दे ना देवाला. One small step forward is still a progress. एक छोटंसं पाऊल पुढे घेतलं ना तर त्यालाही प्रगतीच म्हणतात बरं का. So don't quit. म्हणून हार नका मानू. Your breakthrough might be tomorrow. तुमची नवीन कोरी सुरुवात उद्या असू शकते, Maybe now. कदाचित आता असू शकते, Maybe as you get up early morning, you will get your new good news. कदाचित उद्या पाटे पाटे तुम्ही उठल्यानंतर तुमच्या कानावर काहीतरी चांगली बातमी येईल. कोणाला माहित आहे. नाही, वाईट विचार करायचाच कशाला. देव आपल्या बरोबर आहे ना. फिनिश. From the blackest chapter, अगदी काळ्या कुट्ट अध्यायापासून, from the darkest chapter, अगदी काळ्या कुट्ट अध्यायापासून He will write the best story. तो अति उत्तम कथा लिही. He will give you your best ending. तो तुम्हाला अति उत्तम अखेर देईल. Praise God. देवाला धन्यवाद. When Lazarus was sick, जेव्हा लाजर एकदा आजारी होता, Jesus wasn't anxious. येशूना काही चिंता झाली नाही. Even when Lazarus died, आणि लाजर मग शेवटी जेव्हा मेला ना, Jesus wasn't shaken. तेव्हा सुद्धा येशू काय आदरले नाही. बापरे बापरे, आता लाजर मेला, आता कसं काय करायचं. He walked to the grave, गेला येशू त्या कबरेकडे called Lazarus out, आणि लाजराला बाहेर यायची and हाक he says, मारली. "Come out." म्हणाले लाजरा बाहेर ये. And Lazarus' आणि body obeyed. आणि लाजराच्या प्रेताने आज्ञापालन केलं. Death obeyed him. मृत्यूने आज्ञापालन केलं येशूंचं. If death can obey Jesus, आणि मरण जे येशूंचं ऐकत आहे, what problem will not obey Jesus? तर काय कुठली समस्या अशी आहे जी येशूंचं ऐकणार नाही. मरण येशूंचं ऐकत आहे, मग जीवनातल्या समस्या येशूंचं ऐकणार नाही. Read the 4 Gospels. 4 शुभवर्तमान मॅथ्यू, मार्क, लूक, जॉन वाचा. You will never find a moment where Jesus was depressed. एकही क्षण तुम्हाला तिथे असा वाचायला मिळणार नाही की येशू नैराश्यात गेले. How can depression remain in the one who conquered death? ज्याने मृत्यूवरती विजय घेतला त्याच्यात डिप्रेशन किंवा नैराश्य कसं राहणार. Praise God. देवाला You धन्यवाद. are coming face to face with the living God. तुम्ही जिवंत देवाच्या समोरासमोर येताय. His name is Jesus. त्याचं नाव येशू आहे. Your brokenness is not your end. तुझा तुटकेपणा तुझा अंत नाही बेटा. It's the beginning of your healing. तुझा तुटकेपणा तुझ्या आरोग्याची सुरुवात आहे. It's the beginning of your restoration. तुझा तुटकेपणा तुझ्या पुनर्वसितपणाची सुरुवात आहे. One small prayer एक छोटी प्रार्थना can change a heavy heart. अगदी जड हृदयाला बदलू शकते बर का. One small prayer एक छोटी प्रार्थना can remove your depression. तुझं नैराश्य काढू शकते. One small prayer एक छोटीशी प्रार्थना can make your dead business alive. तुझ्या मेलेल्या व्यवसायाला परत जिवंत करू शकते. अजून तुला माहितीच नाहीये देव कोण आणि काय आहे. Jesus hears our deepest cries. येशू आपले गहन अश्रू बघून आपला आरडा ओरडा आणि प्रार्थना ऐकतात. He can restore jobs. येशू गेलेल्या नोकऱ्या परत देऊ शकतात. Jesus can heal hearts. येशू हृदयांना आरोग्य देऊ शकतात. Jesus can break addictions. येशू व्यसन तोडू शकतात. All it takes is one step of faith towards God. काय लागतंय हे करायला. काही लागत नाहीये. एक विश्वासाचं पाऊल देवाकडे उचलायला लागतंय. तेरा कुछ नको. प्रभू बोलताय मुझे तू चाहिए. God can do in one moment what effort cannot do in years. मेहनत आणि परिश्रम जे वर्षात करू शकत नाही ते देव एका सेकंदात करेल. When God steps in, देव आला ना the impossible becomes की possible. अशक्य गोष्टी शक्य व्हायला लागतात. देव आलाय रे. देव आलाय. His grace is stronger than your weakness. देवाची कृपा तुझ्या अशक्तपणापेक्षा महान आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.